आज या व्हिडिओमध्ये आपण शंभूराजेंसोबत म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांबरोबर 40 दिवसात काय काय घडलं. कारण काही वेळेस काय होतं मूवीमध्ये किंवा कुठल्या पुस्तकामध्ये जास्त डिटेल काही गोष्टी दाखवत पण नाही, लिहत पण नाही. परंतु आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे की या 40 दिवसामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबरोबर काय झालं किंवा औरंगजेबाने छावा कसा मारला. सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांना तख्ताकुलह म्हणजे इराणमधील गुन्हेगार परिधान केलेली टोपी घालण्यात आली. तो विदूषकासारखा बहुरंगी पोशाख होता. डोक्यावर जड लाकडी टोपी होती. त्याच्या गळ्यात एक जड लाकडी तुकडा ठेवण्यात आला होता ज्यावर खूप वजन होते. त्याचे हात ब्लॉकला बांधलेले होते. या ब्लॉकला घंटा देखील बांधण्यात आल्या होत्या. त्याच्या हाताला व अंगावर लोखंडी साखळदंड बांधले होते. मग प्रत्येक क्षणी महाराज आणि कलश या दोघांचा छळ झाला. आजूबाजूचे लोकही त्यांना त्रास देत होते. राजा आणि कवी कलशावर दगड फेकत होते. त्यानंतर महाराजांना बटू उंटावर प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यासोबत ढोल आणि इतर वाद्येही वाजवली गेली. विविध प्रकारचे छळ आणि अपमान करण्यात आले. संभाजी महाराज दरबारात हजर झाले तेव्हा संभाजी महाराज रक्ताने माखलेले होते. एवढ्या वेदना सहन करूनही संभाजी महाराज औरंगजेबापुढे झुकले नाही. त्यांनी औरंगजेबावर गर्जना केली. त्याच रात्री महाराजांच्या डोळ्यात गरम लोखंडी रॉड घातल्याने ते आंधळे झाले. त्यांचे हात कापले गेले आणि कवी कलश यांची जीभ कापली गेली. त्यानंतर स्वाभिमानी संभाजी महाराजांनी अन्नत्याग केला. पुढील 15 ते 20 दिवस संभाजी महाराजांनी अकल्पनीय यातना सहन केल्या. त्यांची कातडी फाटली होती. त्यानंतर संभाजी महाराजांचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आला. डोके तोडल्यानंतर ते पेंड्यांना भरले गेले आणि भाल्यावर ठेवले आणि शहराभोवती फिरवले. त्यानंतर संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्याचे आदेश देण्यात आले. त्यांचा विकृत मृतदेह तुळापूरजवळ फेकण्यात आला. इतिहासात क्वचितच असा कोणी राजा असेल ज्याने मृत्यूला डोंगरासारख्या अभिमानाने कवटाळले असेल. हृदय पिळवटून टाकणाऱ्या यातना असूनही या राजाने मृत्यू स्वीकारला. परंतु औरंगजेबापुढे कधीही ते झुकले नाही आणि झुकण्याचं नाटकही केलं नाही. त्यांनी मृत्यू आणि अनेक यातना निवडल्या. अशा शूरवीरांच्या रक्ताने आपला इतिहास रंगला आहे. पण लक्षात ठेवा, हा फक्त चित्रपट नाही, हे आपल्या पूर्वजांचे जीवन आहे ज्यांनी धर्म आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांनी धर्मांतर करण्याऐवजी आणि आक्रमक पंथांच्या चुकीच्या कृत्याचे अनुसरण करण्याऐवजी मृत्यूला कवटाळले. तुम्ही आणि मी अजूनही जगत आहोत आणि एका धर्माचे पालन करत आहोत, जो जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे, जो त्यांच्या बलिदानामुळे जिवंत आहे. सत्ता, पैसा किंवा जीवनातील इतर सुखसोयी त्यांना धर्मापासून दूर करू शकल्या नाहीत. उलट त्यांनी धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तुमचा वारसा आत्मसात करा आणि काही भौतिक सुखांना बळी पडू नका. सनातन धर्माचे पालन करा आणि तुमच्या भावी पिढ्यांचा उत्कर्षासाठी राष्ट्राचे रक्षण करा. रामकृष्ण हरी.